पावसाला मोठा ही गौरी देशपांडेची गोष्ट आहे आणि गौरी देशपांडे ही माझी अतिशय आवडती लेखिका आहे. म्हणजे मी गेली कित्येक वर्ष गौरी देशपांडेचं सगळं साहित्य वाचलं आहे आणि माझी अशी मनापासून इच्छा होती खूप की माझी जी पहिली फिल्म असेल ती गौरी देशपांडेच्या साहित्यावर असावी. त्यांच्या प्रत्येक म्हणजे त्या खूप इतकं बारीक बारीक आणि सिम्पल लिहितात तसं बघायला गेलं तर. आणि त्यांच्या बिटवीन द लाईन्सवर आम्ही सीन्स तयार केले की अरे आता यांच्यातली सावी कसं बोलेल, काय करेल, किंवा अजून अम्मीबद्दल त्यांनी खूप अशी उत्सुकता ठेवली तर ती कायम आपल्याला स्क्रिप्टमध्ये पण ठेवायची होती. अशी अख्खी स्क्रिप्ट केली आम्ही 2 तासाची पूर्ण तयार. जवळपास एक 4-5 महिने गेले आमचे याच्यामध्ये, कारण हा स्क्रीन प्ले करताना फक्त या 2 गोष्टींचा आधार घेऊन चालणार नव्हतं. तर गौरी देशपांडेच्या इतर साहित्याचं पण वाचन आवश्यक होतं. स्पेशली आम्ही सुरुवात 2-3 पद्धतीने लिहून बघितली आणि मग फायनली ती जेव्हा आम्हाला वाटलं की अरे आता आपण हे कोणाला तरी ऐकवू शकतो तेव्हा आम्ही संजय छाबरे यांकडे गेलो. खरं म्हणजे संजयजी नॉन महाराष्ट्रीयन, त्यांना खरं म्हणजे मराठी फिल्मचं पण त्यांनी मराठी फिल्म्स इतक्या वेगवेगळ्या पद्धतीच्या प्रोड्यूस केल्यात. ही स्क्रिप्ट जेव्हा मी त्यांना वाचून दाखवली तेव्हा त्यांनी समताक्षणी म्हणाले की प्रतिभा, पिछले 2 साल में मैंने जितनी स्क्रिप्ट पढ़ी है उसमें सबसे मुझे अच्छी लगी. आणि त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने ती रिसीव्ह केली. त्यांना त्यातल्या छोट्या छोट्या ज्या गोष्टी आम्हाला म्हणायच्या होत्या त्या त्यांच्यापर्यंत त्या पोहोचल्या आणि त्यांनी कुठल्याही सजेशनशिवाय ती ॲक्सेप्ट केली फिल्म करायला. मग सुरुवातीला आम्ही पावसाला मोठा असंच नाव ठेवलं होतं याचं, पण मग नंतर लक्षात आलं की पावसाला मोठा हे जरासं साहित्यिक नाव वाटतं आहे आणि ह्या नावावरनं कळत नाही आहे की सिनेमामध्ये काय असेल. सो नावांवरती खूप चर्चा झाली. मग दोघीच हिरोईन आहेत आपल्या या सिनेमाच्या, तर मग दोघी असं नाव का ठेवू नये. मग दोघी हा जुना एक सिनेमा पण होता. मग त्यातनं चर्चा करत करत आम्ही दोघी हे नाव झालं आणि आम्ही दोघी हे नाव इतकं ॲप्ट झालं या सिनेमासाठी की मुक्ता आणि प्रिया तर आहेतच, प्लस मी आणि भाग्यश्री, प्लस पूजा छाबरी या प्रोड्युसर आणि गौरी देशपांडे पण आमची लेखिका स्त्री. सो आम्ही दोघी हे वेगवेगळ्या पद्धतीने या सिनेमाला योग्य नाव झालं. ज्या वेळेला मला प्रतिमाताईचा फोन आला की प्रिया मी अशी अशी फिल्म करते, त्यावेळेला मी प्रतिमाताई स्वतःची पहिली फिल्म करते ह्या आनंदानेच इतकी एक्साईट झाले होते की मी तिला म्हटलं मला बाकी काहीच सांगू नकोस, वाह तू पहिली फिल्म करतेस तुझी आणि तू मला फोन केलायस, ह्याच्यात मला खूप आनंद आहे. बोलते आज माझा शूटिंगचा शेवटचा दिवस आहे आणि मला शेवटच्या दिवशी पहिला दिवस आठवते जेव्हा प्रतिमा आणि भाग्यश्रीनी मला या सिनेमासाठी मला भेटल्या आणि मला ऐकवली गोष्ट. आणि गोष्ट ऐकवलीपेक्षा पहिल्या रीडिंगमध्येच त्यांची अख्खी फिल्म तयार होती. प्रतिमा बरोबर ह्याच्या आधी सिनेमा केला होता फॅमिली कट्टा, ज्यावेळेला ती चंद्रकांत कुलकर्णी यांच्याबरोबर असोसिएट डिरेक्टर होती. आणि तिनेच फोन केला. तिने मला लेखिकेचं नाव सांगितलं, गौरी देशपांडे, त्यांच्या कथेवर आधारित. आणि तिने कास्टिंग सांगितलं. तिने थोडक्यात गोष्ट सांगितली, मला ती आवडली. ताईने करून घेतलं वेगळं. मी तिला म्हटलं होतं जेव्हा तिने पहिल्यांदा स्क्रिप्ट मला ऐकवली तेव्हा मी म्हटलं ताई मला खूप जास्त रिलेट होतं हे कॅरेक्टर, त्यामुळे मला तुझ्याकडून एक मदत हवी आहे की भूषण आणि राम हा वेगवेगळा कसा दाखवायचा ते तू मला सांग. नाही, नटांनी असू दे किंवा टेक्निशियन्सनी असू दे, कोणी असं बघितलं नाही की मला याच्यातनं आर्थिक गेन काय मिळाले. सगळ्यांनी प्रेम केलं या स्क्रिप्टवर. या प्रेम करून या युनिटमध्ये सगळे आले, प्रेम करून या ग्रुपमध्ये सामील झाले आम्ही दोघीच्या सगळेजण. आणि इतकी वर्ष, समजा एक 20-1 वर्ष मी जे काम करत होते इंडस्ट्रीत, तर एक गुडविल घेऊन आल्यासारखं मला असं वाटतं की सगळ्यांनी याच्यामध्ये सामील होण्यासाठी एका मिनिटात होकार दिला. आणि जेव्हा मी गोष्ट ऐकली तेव्हा मी रडली त्या गोष्टीच्या शेवटाला. आणि मला असं झालं की जर मला वाचक म्हणून किंवा एक श्रोता म्हणून ही गोष्ट इतकी भावत असेल तर मग ही गोष्ट आपण प्रेक्षकांना नक्कीच सांगितली पाहिजे आणि ही मोठ्या पडद्यावर आलीच पाहिजे. त्या दोघी जणांची म्हणजे ही अशिक्षित आहे, ही शिकलेली आहे, तरी पण त्यांच्या दोघींचं असं एक काहीतरी प्रिन्सिपल बेसिक आयुष्याचं इतकं कॉमन आहे की त्यांच्यामध्ये हळूहळू काय धागा निर्माण होतो. त्या दोघीजणी एकमेकींच्या बरोबरचा त्यांचा सहप्रवास कसा होतो आणि कोणत्या क्षणाला कोण कोणाच्या आयुष्यावरती काय परिणाम करतं, अशी ही जी नातेसंबंधांची गोष्ट आहे ना, ती मांडायला मला खूप मजा आली. इतका सुंदर आणि नेटका लिहिला होता की त्यातनं कळत होतं की तो सिनेमा लिहित असताना त्यांच्या डोळ्यासमोर आलाय, उभा राहिलाय. त्यामधल्या अम्मी नावाच्या कॅरेक्टरसाठी त्याने माझा विचार केला होता. आणि एक तो फरक मला जाणवतो की स्त्रीचा जो एक समजून घेण्याचा एक नैसर्गिक तिचा एक स्वभाव असतो, तर त्यानुसार ती पटकन चिडत नाही कोणावर. तिला त्रास होत असेल तर ती त्रास व्यक्त करते, ती चिडत नाही आणि समजावून सांगते. त्यामुळे मीही तिला फार त्रास देत नाही, जसं तिने मला आधी सांगितलं होतं. खरं तर लेखक म्हणून मी खूप आळशी आहे. भाग्यश्री तिने मला मागे लागून म्हणजे अगदी रोज ती मला फोन करून विचारायची लिहिलंस का काही.
मग मला तिच्यामुळे टेन्शन येऊन मी राहायला सुरुवात केली. आणि त्या गोष्टी तिच्याकडून खूप जास्त शिकायला मिळाल्यात. बरेचसे टोन्स काही काही ठिकाणी तिने इतकं छान करून घेतले माझ्याकडून. आय जस्ट होप चांगलं झालेलं असेल काम आणि तुम्हाला आवडेल हा राम, तुमच्या मनात राम घर करेल असं वाटतंय. सो लेट्स होप फॉर दॅट. काही गोष्टी अनलर्न केल्या आणि काही गोष्टी नव्याने शिकले, त्या म्हणजे तुमची भाषा, तुमचे उच्चार आणि संवाद फेक कशी करावी यावरती काम करणं. म्हणजे बऱ्याचदा सिनेमांमध्ये असं होतं की मला एक्सप्रेशन्स मिळालेत ना, ठीक आहे आपण बाकीचं सगळं डबिंगला करू. इथे ह्या दोघींनीही हे मात्र नक्की सोडलं नाही, कारण त्यांचा त्यामागचा विचार मला खूप जास्त आवडतो की ज्या पद्धतीने आपण तो संवाद बोलतो किंवा संवाद फेक ज्या पद्धतीने करतो त्या पद्धतीने त्याच्या रिदममध्ये आपले हावभाव, आपले एक्सप्रेशन्स, आपले हातवारे सगळे बदलत असतात. आणि जसा तुमच्या संवादांचा, तुमच्या बोलण्याचा रिदम बदलतो तसा तुमचा ॲटिट्यूड बदलतो. आणि मला जर तो स्क्रीनवरती ॲटिट्यूड हवा असेल तर तो मला त्याचबरोबर तुझ्या संवादांचा रिदमही हवा. सो या दोघींकडनं या सिनेमाच्या वेळेला शिकलेली ही गोष्ट माझ्या कायम लक्षात राहील. माझ्यासाठी अनपेक्षित म्हणजे बायो इन्फॉर्मॅटिक्स लॅब लावणं आणि ह्या सगळ्या गोष्टी होत्या ज्याच्यासाठी मला अभ्यास करावा लागला. आणि प्रतिमाताईंनी तो माझ्याकडनं एकदम चोख करून घेतला. आणि भाग्यश्रीनी मला या पूर्ण प्रोजेक्टमध्ये भरपूर सपोर्ट केला. ती स्वतः लेखिका असल्यामुळे तिने मला बारीक बारीक गोष्टी सांगितल्या. ठहराव आहे फिल्मला, कथेला ठहराव आहे. खूप घटना हॅपनिंग अशी फिल्म नाही आहे. स्मूथ आणि तरल जाणारी फिल्म आहे. पण तो जो तरलपणा होता तो अत्यंत कॉन्फिडेंटली मांडण्याची गरज होती. आणि ती प्रत्येक डिपार्टमेंटनी त्याला तशा पद्धतीची साथ देणं गरजेचं होतं. सगळ्याच गोष्टींची तिला अतिशय उत्तम समज आहे. त्यामुळे मी अडलो तर मी तिलाच विचारतो. आणि एक सहजता आहे तिच्या बोलण्यामध्ये, तर ती काही वेळेला मला त्याची मदत होते की एखाद्या वाक्याबद्दल मला ते असं लिखित स्वरूपात वाटलं तर मला असं वाटतं की प्रतिमा आपण असं करूया का, तर ती पटकन बोलून जाते ते वाक्य आणि म्हणतो की करेक्ट, मला हे असंच बोलायला हवं. त्यामुळे तो खूप एक फायदा होतो. आणि मुख्य म्हणजे दोघी जणींनी काय केलं की असं मला असं वाटतंय मी असं करीन पडण्यापेक्षा त्यांनी ना स्क्रिप्टमध्ये काय म्हणणं आहे, डिरेक्टरला काय वाटतंय, लेखकाला काय वाटतंय हे समजून उमजून घेऊन रोल केला. त्यामुळे सरेंडर झाल्या एका पद्धतीने म्हटलं तरी चालेल की जर मी बारीक छोट्या गोष्टी त्यांना सांगत गेले तर ते त्यांनी फार चांगल्या पद्धतीने ॲडॉप्ट केलं. सो त्या दोघींनी तर मला पुरेपूर समाधान दिलं. प्रतिमाताईला आणि भाग्यश्रीताईला सेटवरती खूप त्रास दिला. खूप जास्त त्रास दिला, कारण माझा हक्क आहे त्यांना त्रास देणं आणि मी त्यांना त्रास देत राहणारच. यात वेळप्रसंगी आम्ही प्रतिमाचा ओरडाही खाल्लाय मी आणि प्रियाने की आज नको कारण चिडेल प्रतिमा. यात कधी कधी भागू आमच्यात सामील व्हायची, कधी कधी आम्ही भागूला चिडवायचो. तर त्याच्यानंतर मी एकदाच म्हटलं तुमचं दोघींचं जे काय चाललंय ना ते मला बिलकुल आवडत नाही. तर त्याच्यावर मग नंतर जाऊन दोघी गप्पा बसल्या, त्यांनी छान केलं. आणि नंतर जाऊन कॉमेंट काय करावी, तर आम्ही एरवी छान वागतो म्हणे, पण पाहुणे आल्यानंतर जसं वागतो तसं वागलो आणि आईने रागवावं तसं तू रागवलीस आम्हाला. कारण ह्यामुळेच आमच्या सेटवरचं वातावरण हे कायम हसत खेळत आनंदी दंगा करत असंच असायचं. तर प्रतिमाताई ओरडली तरीही मी ही मस्ती करतच राहणार आहे सेटवर. हे प्रतिमाताई तुझ्यासाठी. प्रतिमाला आणि भाग्यश्री दोघींनाही, कारण त्यांची दोघींची इंडिपेंडंट केलेली पहिली फिल्म असेल, त्या इंडिपेंडंटली केलेल्या फिल्मसाठी खूप खूप शुभेच्छा. आणि ही फिल्म बघून आणि काम करताना बघून मला असं वाटतं की प्लेझंट एक्सपिरियन्स आला आणि तो तुम्ही आणखीन वाढवत न्यावात अशी माझ्या खूप खूप शुभेच्छा आहे. चला गणपती बाप्पा